श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना आयुष्यात हे चढ उतार येत राहतील. काही गोष्टी चांगल्या होतील तर काही गोष्टी वाईट होतील. काही तुमच्याकडून चुकीच्याही होतील. सगळं होईल तुमच्या सोबत. रडणं, हसणं, धडपडणं, पुन्हा सावरणं, पुन्हा पडणं. श्रोते हो, ही लाईफ सायकल असते आणि ही नेहमी अशीच राहत असते अगदी शेवटपर्यंत. जरी वर्ष बदललीत तरी नशिबाचं हे चक्र चालूच असेल. श्रोते हो, एका भावनेवर आयुष्य कधी स्थिर नसतं. जसं चांगलं असतं तसंच वाईट देखील असणार आहे आणि ही सत्यता पचवणं जमलं पाहिजे. तुटल्यावर गळून पडावं, पण खचून जाण्यासाठी नव्हे तर पुन्हा नव्यानं बहरण्यासाठी. या प्रवासात कित्येक सोबती येतात जातात, अनुभवाचे धडे मिळतात, समज वाढते, चुका होतात. यातून सावरून फक्त जिद्दीनं पुढे जाता यायला हवं. तिथं थांबलं, अडकून राहिलं की काही नीट होत नसतंय. कालच्यापेक्षा तुम्ही आज थोडं तरी इम्प्रूव्ह झालात तरी खूप पॉझिटिव्ह होत जाईल. चला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करा. श्रोते हो, शेवटी तुमच्यासाठी तुम्हीच असता आणि तुम्हीच असणार आहे, इतकाच विचार करा. चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. एकमेकांसाठी वेळ दिला की नातं हे अधिक घट्ट होत जातं. स्वतः भोगलेल्या वेदनेची जाणीव ही जिवंत असली की त्या व्यक्तीच इतरांच्या वेदना लवकर कळतात. मग ते नातं रक्ताचं असो की नसो. ज्यांना खरं बोलण्याची सवय असते त्यांच्यात एकटं राहण्याची सुद्धा हिंमत असते. ज्याचा हात कष्टाचा आहे त्याला लक्ष्मीची वाट पाहावी लागत नसते. जग बदललं तरी चालेल, पण हक्काची व्यक्ती बदलली नाही पाहिजे. नेहमी आवडणारीच कामं वाटणीला येतात असं नसतं. काही कामं कर्तव्य म्हणून करायची असतात. परिस्थिती ही कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता, अंगात संयम ठेवा. परिस्थिती तुमच्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाचा स्पर्श हा मनाला जाणवला पाहिजे, शरीराला नाही. पुसून टाकाव्या का आठवणी, मनाला सहज प्रश्न पडतो. तेवढ्यापुरता हा विचार करून जीव पुन्हा भावनामध्ये गुरफटतो. जीवनात अनंत अडचणी असतात, म्हणून ओठावर हास्य ठेवा. कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच, म्हणून आनंदात जगा. निरागस, पवित्र आणि भावनाशील प्रेम लाभणं ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई असते. वेळ लागला तरी चालेल, पण जे करायचंय ते स्वतःच्या जीवावर करा. जेव्हा तुम्ही सुनेला लेकीसारखा मनापासून जीव लावता तेव्हा ती सुद्धा तुमच्यावर मनापासून प्रेम करणार असते. जिथं समजून घेतलं जातं तिथंच सांभाळून सुद्धा घेतलं जातं. संग धरताना माणसानं सावध असलं पाहिजे. कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचं किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य हे संगतीत असतं.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही घरातील जबाबदार व्यक्ती असाल तर कायम दिशादर्शक बना. दिशाहीन झालात तर तुमच्यामुळे घरातील इतर व्यक्तीही भरकटलेच जातात. आलेली अनेक संकट ही जेव्हा आपल्याला नकळत टळून जातात, ती टळून गेलेली संकट म्हणजे परमेश्वराची कृपा असते. फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. किती आले आणि किती गेले, कुणा वाचून कुणाचं काही आडत नसतं. प्रेम मिळणं हे नशिबात असावं लागतं, पण मिळालेलं प्रेम जपणं आपल्या हातात असतं. शेवटी उरतात फक्त आपले, त्याचं नाव म्हणजे परमेश्वर. प्रेमात तर देव सुद्धा रडला होता. आपण तर माणसं आहोत. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून तुमच्या वेळेपेक्षा जास्त काही मागत नसेल तर समजून घ्या की त्याच्यापेक्षा जास्त कोणी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही. दोन्ही बाजूनं चालतं ते नातं, आणि फक्त एका बाजूनं चालतं ती ओढाताण. प्रेम सगळेच करतात, फक्त ते निभावणारा प्रत्येक जण नसतो. काही जण अजून चांगलं शोधायच्या नादात जवळ असणारं चांगलं गमावून बसतात. अपेक्षा करणारे गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात. देहाचा पाठलाग करताना अर्ध्या वाटेनं मागं जाण्याचा विचार हा का? कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमचं उद्दिष्ट असतं. माणसांना ओळखायचं असेल तर फक्त एवढं बोलून बघा की मी अडचणीत आहे. हळवं मन लाभलेला माणूस हा माणूस म्हणून जन्माला येतो आणि मरता नाही, तो माणूस म्हणूनच मरतो. आयुष्य आपल्याला रडवण्याचा प्रयत्न करत असतं, पण आपण मात्र हसण्यावर ठाम राहायचं. तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असतं, पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरतं. हलक्या कानाच्या माणसांना कान फुंकणाऱ्या लोकांची संगत लाभली की खूपदा जवळचं एखादं नातं तुटतं आणि आनंदी कुटुंबही दुभंगतं. समाधान मानलं तर अर्ध्या भाकरी सुद्धा सुख असतं, आणि अपेक्षा वाढत ठेवल्या तर टोपलभर भाकर खाऊन सुद्धा झोप नसते.